हां, हा भाग नंबर 5 आहे. मासा का हसला. तर 5 नंबर आहे भाग. तर हे असं आहे सगळं. तर सगळं काय असेल ते मला मदत करा. पुढं ते राजे त्या म्हाताऱ्याने त्या पोरीचं लग्न त्या प्रधानासंग दिलं लावून. ते 6 महिने तिथं राहिले. मग प्रधानजीने त्यांची अडचण सांगितली. काय अडचण होती त्यांची? राजाने विचारलं होतं, मासा का हसला? तर मग ती म्हणली, सगळी हकीकत सांगितली तिला, की तो मासा आणला होता. त्या माशाची किंमत विचारली आणि राजाने आधी विचारलं, की किंमत करायच्या आधी विचारले, नर आहे का मादी आहे? ती म्हणली ठीक आहे, बघू आपण गेल्यावर. ते म्हणला, अगं मला ना ते त्याचं उत्तर सांग ना. तर ती म्हणली, सांगते मी तुम्हाला उत्तर सांगते मी. लग्न केलं, 5-6 महिने राहिले. मग त्या आजोबांनी तिला त्यांना त्यांचे जेव्हा ते वर्ष संपत आलं का नाही तेव्हा वाटं लावलं. त्या दिवशी वर्ष हे झालं आणि मग त्यांना वाटं लावलं. मग ते गेले. त्यांच्या नगरीत गेल्यावर तिथले ते लोकांनी बघितलं, त्या घोड्यावर आलेले. म्हणले, हाय ही बायको आता विधवा होणार, ह्याला फाशी देणार आणि ह्यानी दुसरी करून आणली. सगळे लोक बघायला लागले. घरी गेला. आता संध्याकाळ झाली. संध्याकाळची जेवण खाणं सगळं झालं आणि सकाळ उजडली की लगेच आले की शिपाई बोलवायला. प्रधानजी तुम्हाला बोलवले राजेसाहेबांनी. हां येतो. प्रधानजीने तिला विचारलं, अगं आता तरी उत्तर सांग ना मला, उत्तर सांग ना मला आता तरी. तर ती म्हणली, हां मी सांगते सांगते मी. अगं कधी सांगते? मी मेल्यावर सांगते का? नाही मी सांगते जरा थांबा म्हणली. मग ते लगेच ते प्रधानजीची शिपाई ते म्हणले, चला 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 लवकर. मग ती म्हणली, चला मी पण येते. गेली तिथं राजवाड्यात. राजवाड्यात गेल्यावर तिथं राजाने लगेच बोलवलं आतमध्ये, या प्रधानजी. हां आणलं का उत्तर? तर ही लगी मागं होती का नाही, लगी पुढं झाली. म्हणजे हो आणलं. मग सांगा म्हणल्यावर लगेच तिनं लगेच सांगितलं. म्हणली, मी उत्तर सांगते तुम्हाला, पण मला आत्ताच्या आत्ता म्हणली इथं पटांगणात 12 हात लांब, 12 हात रुंद आणि 12 हात खोल असा खड्डा काढा. बरं म्हणले, काढला. तिथं काय राजा बोलून दल हालं. लगेच खड्डा काढला. खड्डा काढला की लगेच म्हणले, त्यात भरा सरपण. मोठे मोठे लाकडं भरले त्यात. द्या पेटवून. दिलं पेटवून. त्याचा एक मोठा जाळ झाला आणि त्या मोठ्याला लाकडाचं इस्तू किती पडला असेल. आणि मग ती बघून ती म्हणली, गावातल्या सगळ्या बायकांना इथं हळदी कुंकवाला बोलवायचं. आणि त्या हळदी कुंकवाचं ताट घेऊन अशी हातात उभी राहिली आणि सवासणीचं लेणं सगळं, सोन्या नाण्या सगळं, पैठणी, शालू पैठणी सगळं तिथं ठेवलं. प्रत्येक बाईने यायचं. आता ते 12 हात लांब किती असेल त्याची तुम्ही कल्पना करा, तुम्हाला माहीत आहे. 12 हात लांब, 12 हात रुंद, 12 हात खोल ते खड्डा एवढा दिसतो भरलेला. त्याच्यावर हिथं हळदी कुंकू लावायचं आणि त्या 12 हात लांब त्या खड्ड्यावरून, त्या इष्ट्यावरून पलीकडे उडी मारायची. तिथं पैठणीची सगळं सवासणीचं लेणं ठेवलेलं ते द्यायचं. ती ह्या 12 हात लांब खड्ड्यावरून ते इष्ट्यावरून उडी मारायची. जमल का तुम्हाला? मला तर नाही जमायचं. 12 हात लांबायची उडी मारायची. तेव्हा ती एक बाईसुद्धा गेली नाही. नुसतं हळदी कुंकू लावायचं मागे, हळदी कुंकू लावायचं मागे. गावातले सगळे, त्या राज्यातले सगळे आणले. ऊच नीच सगळे, मागाचे महाराचे ढोराचे तंबाराचे सगळे आणले. शेवटी राजवाड्यातली एक दासी राहिली होती. एकच दासी राहिली होती. सगळ्या आणल्या होत्या, एकच राहिली होती. म्हणले, त्या दासीला आणा शोधून. त्या दासीला तिथे घेऊन आले. त्या दासीला कुंकू लावलं आणि सांगितलं, हे तर कुंकू लावले, हे 12 हात लांब उडी मारायची आणि तिकडं ते लेणं ठेवले सवासणी, तर ती घेऊन जायचं. त्याने लगेच साडीवर केली अशी आणि लगेच उडी मारली पलीकडच्या सवासणीनं आणि घेतलं ते हातात. ही त्या म्हाताऱ्याची पोरगी पळत पळत तिकडे गेली आणि त्या दासीला तिथंच सगळं कपडे काढून सगळं नागवं केलं
आणि राजाला सांगितलं, ह्यो नर असून मादीचं काम तुमच्या घरी करतोय ती तुम्हाला माहीत नाही, आणि तुम्ही मेलेल्या माशाची चौकशी करताय. म्हणून ते मेलेला मासा हसला. कळलं का म्हणले? तर ह्यासाठी फिरल्याशिवाय काही कळत नाही हो. जग फिरलं तरच सगळं कळतं. तेव्हा प्रधानजी जेव्हा फिरायला गेले तेव्हा त्यांना ते सगळं कळलं आणि तिनं सांगितलं. म्हणून ते वाचले, नाही तर त्यांना 7 दिवसात फाशी द्यायची होती. तर बाहेर फिरल्याशिवाय काहीसुद्धा कळत नाही. बाह्य ज्ञान सगळं पाहिजे. ह्याच्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. आणि सगळी गोष्ट, सगळे भाग बघा. 5 भाग आहेत, सगळे बघा. आणि आजीने कशी सांगितली, आजी साधारण आहे आपली, असं आपली आजी म्हणत जावं मला, आपली आजी. ती गोष्ट सगळे 5च्या 5 भाग बघा. पहिल्या भागात जरा चुकलेलं आहे, तर तेवढं सांभाळून घ्या मला.